तर राम राम पब्लिक. सकाळ होती डायरेक्ट गाडीचं आपल्याला बोनेट खोलून काम करावं लागतं. मग काय त्यानंतर पाणी मारायला घेतलं डायरेक्ट गाडीवर, कारण की गाडीवर दररोज पडती काय धूळ, कारण की आपलं कामच तसं राहतं. मग काय तिडून निघालो भावांनो डायरेक्ट फाट्याच्या दिसणं, कारण की आपण सगळ्यात पहिले जातो फाट्यावर जाऊन हजेरी लावावं लागते, जसं की सगळे जण फाट्यावर येतात. मग काय मग पोराला म्हटलं तयारी झाली का, मग म्हणे झाली तयारी. मग काय आलो पुढं आणि मग काय प्रतीक पण भेटला. प्रतीकला म्हटलं चाल तुला दिंडोरीपर्यंत सोडलं. मग काय दिंडोरीत त्याला सोडलं, मग मला लागला ज्ञान द्यायला की नीट चालव गाडी, लहान येतो अजून. मग म्हटलं बरं ठीक आहे बाबा. मग त्यानंतर गाडी बिडी भरली दिंडोरीमध्ये आलो. मग काय दिंडोरी ट्रॉफिकच होती. त्यानंतर पुढं निघालो, पुढं आण्याला घेतलं सोबत आणि मग आलो पेट्रोल पंपावर, घेतलं डिझेल टाकून, कारण की गाडीची केली टाकी पॅक आणि गाडी खाली करायला भिडलो. गाडी बिडी खाली घालून आणि आलो परत वावरामध्ये, भरली दुसरी गाडी. त्यात दुसरी गाडी भरली. मग आम्ही निघालो आज लाखमापूर गावचा होता बाजार, तर मग आम्ही डायरेक्ट बाजारातून गाडी टाकली होती. त्यात पुढं आलो आणि यांनी बघा उटी कशी लावली होती, उतार होता मागून उटी लावली होती पुढं, आणि त्या कलेचे फक्त शिल्पकार हेचे. मग काय गाडी बिडी खाली केली, निघालो घरच्या दिशेने. फुल दुराळा उडवीत चालू होतं, कारण की म्हटलं की पावडर बिवडर लावून. नंतर काय मग सगळ्या पोरांना गाडीत घेतलं टाकून आणि चाललो फाट्यावर सोडायला. मग संध्याकाळी आलो होतं मुरघास. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगला.